बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कायदा कधी लागू झाला? संसदेत मंजूर 4 ऑगस्ट 2009. अंमलबजावणीचा दिवस 1 एप्रिल 2010. घटनेतील आधार कलम 21 मूलभूत हक्क. कायद्याचा मुख्य उद्देश 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळावे याची राज्य व केंद्र सरकारने हमी द्यावी. कायद्याचे मुख्य मुद्दे, मुख्य तरतुदी. वयोगट 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी. शाळेचे स्वरूप सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, मान्यताप्राप्त खाजगी शाळा. शुल्क वसुली पूर्णतः बंद, शिक्षण मोफत आहे. पालकांची जबाबदारी शाळेमध्ये मुलांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करणे. शिक्षकांची भरती, पात्र व प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य. शाळेतील सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, ग्रंथालय, खेळाची साधने यांची हमी. प्रवेश नियम, कोणत्याही प्रकारचा प्रवेश परीक्षा, मुलाखत, भेदभाव नाही. मानके व जबाबदाऱ्या शाळांना ठराविक मूलभूत सुविधा व शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर पाळणे बंधनकारक. बिना मान्यताप्राप्त शाळा, अशा शाळा बंद करण्याचे निर्देश. 25% आरक्षण. खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास घटकातील मुलांसाठी 25% जागा राखीव. कलम 12(1)(c). शिक्षक संदर्भातील तरतुदी. शिक्षकांचे प्रमाण 1 शिक्षक मागे 30 विद्यार्थी. प्राथमिक स्तर. शिक्षकांना शिक्षण कामाव्यतिरिक्त कामे देणे बंद. अपवादात्मक जसे निवडणूक, जनगणना. शिक्षक प्रशिक्षण अनिवार्य. मुलांचे अधिकार समान व भेदभावमुक्त शिक्षण. कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा, अपमान, मानसिक छळ निषिद्ध. शारीरिक शिक्षा, अपमान, मानसिक छळ. शाळांमध्ये प्रवासात गैरसोयी नको. 1 ते 3 किलोमीटर अंतरात शाळा. पालकांचे व समाजाचे स्थान. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालकांचा समावेश बंधनकारक. 75%. SMCचा उद्देश शाळा कामकाजावर देखरेख. शासनाची जबाबदारी पुरेशा संख्येने शाळा उभारणे, शिक्षक उपलब्ध करणे, सुविधांची पूर्तता करणे, शाळेच्या कार्यक्षमतेवर देखरेख करणे. 8. शिक्षा व दंडाची तरतूद. नियम मोडणाऱ्या शाळांवर बंदी, दंड. बालकांना प्रवेश नाकारणे, शारीरिक शिक्षा, गैरकायदेशीर. कायद्यानुसार संस्थात्मक रचना. राष्ट्रीय अधिकार प्राधिकरण NCPCR आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग SCPCR हे शिक्षण हक्काच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतात. घटनेतील आधार कलम 21 मूलभूत हक्क म्हणून शिक्षणाचा अधिकार. 96वी घटनादुरुस्ती 2002 कलम 21A समाविष्ट. उपसंहार. राष्ट्रीय कायदा ही भारतातील पहिली शिक्षणविषयक मूलभूत हक्काची अंमलबजावणी करणारी कायदेशीर व्यवस्था आहे. केंद्रप्रमुख म्हणून या कायद्याची संपूर्ण माहिती असणे अनिवार्य आहे, कारण शाळेतील मुलांचे प्रवेश, उपस्थिती, सुविधा, शिक्षक नियोजन, SMC कार्यामध्ये तुमची थेट भूमिका असते. खाली बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 RT Act 2009 या विषयावर आधारित 50 बहुपर्यायी प्रश्न MCQs 4 पर्यायांसह योग्य उत्तरांसह दिले आहेत. हे प्रश्न केंद्रप्रमुख परीक्षेकरता उपयुक्त आहेत. प्रश्न 1. RT कायदा कोणत्या वयोगटातील मुलांसाठी आहे? 6 ते 14 वर्ष. RT कायदा कधी अंमलात आला? 1 एप्रिल 2010. RT कायदा कोणत्या घटनादुरुस्तीमुळे शक्य झाला? 96वी. कलम 21 कोणत्या प्रकारचा हक्क आहे? B. मूलभूत हक्क. RT कायद्यानुसार शाळांमध्ये फी आकारली जाऊ शकते का? नाही. खाजगी शाळांमध्ये किती टक्के जागा गरीब व मागासवर्गीय मुलांसाठी राखीव आहेत? 25%. RT कायदा लागू करणारा भारत हा जगातील कितवा देश आहे? 100वा. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालकांचा सहभाग किती टक्के असावा? 75%.
RTI कायद्यानुसार शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर काय असावे? 1:30. कोणती संस्था RTI कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख करते? NCPCR. बिना मान्यताप्राप्त शाळांवर काय कारवाई होते? बंद केल्या जातात. बालकांना शारीरिक शिक्षा देणे RTI कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. शिक्षकांना RTI कायद्यानुसार कोणते काम करणे बंदी आहे? शिक्षणाव्यतिरिक्त काम. RTI कायद्यात शाळांमध्ये काय अनिवार्य आहे? मूलभूत सुविधा. शाळांमधून मुलांना बाहेर टाकणे RTI कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 3 वर्ष. RTI कायद्याची अंमलबजावणी कोणी करावी? केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांनीही. कोणत्या कलमात RTI कायदा विशेषतः नमूद केला आहे? कलम 21A. शाळेत प्रवेशासाठी कोणती अट लावता येत नाही? प्रवेश परीक्षा. शाळांमधील मूलभूत सुविधा अंतर्गत काय समाविष्ट आहे? स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, खेळायची जागा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी. शिक्षक भरतीसाठी कोणता निकष बंधनकारक आहे? NCTE द्वारा मान्यता. पालकांना शिक्षण देणे हे कोणत्या कलमानुसार कर्तव्य आहे? 51A. 25% आरक्षणाचा निधी कोण देते? केंद्र व राज्य दोन्ही. RTI कायद्यानुसार शाळेच्या मान्यतेशिवाय चालवणे बेकायदेशीर आहे. मुलांना शिक्षण न मिळाल्यास जबाबदार कोण? पालक व शासक दोघेही. शाळेतील गैरसोयीचे अंतर काय आहे? RTI कायद्यानुसार 3 किलोमीटर. RTI कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? सर्वांना समान शिक्षण. RTI कायद्यात कोणत्या शिक्षण स्तरासाठी तरतूद आहे? प्राथमिक शिक्षण. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कोणते सदस्य असतात? शिक्षक, पालक, स्थानिक प्रतिनिधी. RTI कायद्यानुसार सर्व मुलांना शिक्षण कोणत्या भाषेत दिले पाहिजे? त्यांच्या मातृभाषेत. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये सदस्यांची किमान संख्या किती असते? 21. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष कोण असतो? पालक प्रतिनिधी. शाळेमध्ये प्रवेश घेताना कोणत्याही प्रकारची घेता येत नाही. प्रवेश परीक्षा. शाळेतील मूलभूत सुविधा निश्चित करणारी यादी कोण तयार करते? NCTE. 25% आरक्षणाच्या अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च कोण करते? केंद्र व राज्य शासन एकत्र. RTI कायद्याच्या अंतर्गत किती दिवसाच्या आत प्रवेश न दिल्यास शिक्षा आहे? 30 दिवस. RTI कायद्यात शाळा सोडणे या संकल्पनेला प्रोत्साहन दिले जाते का? नाही. RTI कायद्यानुसार मूलभूत शिक्षण कोणत्या वर्गापर्यंत दिले जाते? C. इयत्ता 8वी पर्यंत. शाळा व्यवस्थापन समितीची प्रमुख भूमिका कोणती आहे? शाळेच्या विकास आराखड्याची आखणी व देखरेख. RTI कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीवरून वगळता येत नाही? वरील सर्व. आर्थिक स्थिती, जाती, धर्म, अपंगत्व. शाळेतील शिक्षकांचे मूल्यांकन कोण करते? शाळा व्यवस्थापन समिती. RTI कायद्यानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत न ठेवण्याचे कारण काय असू शकते? यापैकी एकही नाही. D.
RT कायद्याच्या अंतर्गत शाळांना मान्यता देण्याचे अधिकार कोणाकडे असतात? राज्य शासन. मुलांना शाळेत येण्याचा हक्क बजावणीसाठी कोणती संस्था कार्य करते? SPCR. RT कायद्यानुसार शिक्षकांची कमाल अनुपस्थिती किती टक्के असावी? 10%. RT कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन कसे करावे? B. सतत व सर्वसमावेशक मूल्यमापन. RT कायद्यानुसार विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट दिली जाते? मोफत गणवेश, पुस्तके, मध्यान्ह भोजन. शाळांमध्ये मूलभूत सुविधा न दिल्यास कोणती कारवाई होऊ शकते? शाळा मान्यता रद्द. RT कायद्यानुसार शिक्षकांना कोणते प्रशिक्षण आवश्यक आहे? NCT मान्यता असलेले शिक्षण. मुलांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास तक्रार कोठे करावी? SCPCR, NCPCR म्हणजे राज्य व राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण संस्था. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये शिक्षकांचा किती टक्के सहभाग असतो? 10%. RT कायद्यानुसार शिक्षणाचा हक्क कोणत्या प्रकारचा आहे? मूलभूत. RT कायदा कोणत्या स्तरापर्यंतचे शिक्षण सुनिश्चित करतो? प्राथमिक व उच्च प्राथमिक. शिक्षण मोफत मिळावे ही जबाबदारी कोणाची आहे? शासनाची. शाळेच्या कार्यक्षमतेसाठी RT कायदा कोणत्या समितीची स्थापना सुचवतो? शाळा व्यवस्थापन समिती. विद्यार्थ्यांना RT अंतर्गत कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची हमी दिली जाते? गुणवत्तापूर्ण व भेदभावमुक्त शिक्षण. RT कायदा कोणत्या क्षेत्रात लागू आहे? संपूर्ण भारत, जम्मू काश्मीर वगळून. शिक्षकावर RT कायद्याअंतर्गत कोणते बंधन आहे? ते इतर कोणतेही नॉन शैक्षणिक काम करू शकत नाहीत, अपवाद वगळता. निवडणूक, जनगणना. RT कायदा कोणत्या संस्थेला शाळा मूल्यांकन अधिकार देतो? SMC. मूल्यांकनाचे प्रकार RT कायद्यानुसार कोणते आहेत? सतत व सर्वसमावेशक मूल्यांकन. RT कायद्यानुसार प्रत्येक गावात शाळा असावी का? हो, 1 ते 3 किलोमीटर अंतरात. 25% आरक्षणावर प्रवेशासाठी निवड कोण करते? शासन निर्दिष्ट पद्धतीने, लॉटरी प्रणालीने. RT कायद्याचे उल्लंघन केल्यास शाळेवर काय कार्य होऊ शकते? मान्यता रद्द, दंड. RT कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणी जबाबदार आहे अंमलबजावणीसाठी? केंद्र व राज्य शासन. RT कायद्यानुसार कोणत्या बाबतीत भेदभाव करता येत नाही? वरील सर्व. जाती, धर्म, लिंगावरून. शाळेतील अपंग मुलांसाठी RT कायद्यानुसार काय करणे बंधनकारक आवश्यक आहे? रॅम्प, विशेष सुविधा. RT कायद्यात नमूद शिक्षणाचे प्रकार कोणते आहेत? A व B दोन्ही. कायद्यानुसार विद्यार्थी शाळा सोडल्यास त्याची जबाबदारी कोणावर असते? शाळा व शासन. शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ किती आहे? 3 वर्ष. शाळेतील शिक्षक अनुपस्थिती माहिती कोण देते? SMC. शिक्षकांनी RT कायद्याचे उल्लंघन केल्यास कोणती संस्था चौकशी करते? SMC किंवा स्थानिक प्रशासन. मुलांनी शिक्षण न घेणे ही कोणाची जबाबदारी समजली जाते? केवळ पालक, केवळ शासन, दोघेही. शाळांमध्ये मुलांची उपस्थिती वाढवण्यासाठी कोणते उपक्रम पाळले जातात? युनिफॉर्म, पुस्तक, मतदान, जनजागृती.
आर टी कायद्यानुसार शिक्षकांची नियुक्ती कोणत्या मार्गदर्शक केली जाते? NCT. मूल्यांकन पद्धतीमधून विद्यार्थ्यांचे काय उद्दिष्ट असते? सर्वांगीण विकास. मूलभूत शिक्षणात शिक्षकांचे अनुपात ठरवणारी संस्था कोणती आहे? NCT. आर टी कायद्यानुसार कोणत्या संस्थेचा आराखडा आवश्यक असतो? शाळा व्यवस्थापन समिती. आर टी कायद्यानुसार कोणत्या सुविधांमध्ये अपयश ठरल्याची मान्यता रद्द होऊ शकते? वरील सर्व. स्वच्छतागृह, पाणी, शिक्षक संख्या. शाळा व्यवस्थापन समितीच्या अहवालाला कोण महत्त्व देतो? जिल्हा प्रशासन. आर टी कायद्याअंतर्गत विशेष गरज असलेल्या मुलांसाठी कोणती तरतूद आहे? विशेष शिक्षक. शाळांमधील मूलभूत सुविधा उपलब्ध न केल्यास कारवाई कोण करते? स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शिक्षण अधिकारी. आर टी कायद्याअंतर्गत कोणते शिक्षण दिले पाहिजे?